उत्तराखंडमध्ये सोमवारपासून समान नागरी कायद्याची अर्थात यूसीसीची अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा करणारं हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे। यापुढे उत्तराखंडमध्ये विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेबाबत सर्व नागरिकांना एकच नियम लागू असणार आहे। मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी एका समारंभात याबाबत अधिकृत घोषणा केली। त्यांनी एक समर्पित यूसीसी वेबसाईट देखील सुरू केली, जिथे राज्यातील नागरिकांना विवाह आणि लिव्ह इन संबंधांची नोंदणी करणं अनिवार्य असेल। एकीकडे या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत असताना दुसरीकडे हा नियम संपूर्ण देशभरात लागू व्हायला हवा असं बोललं जाते। पण समान नागरी कायदा अर्थात यूसीसी म्हणजे नेमकं काय? खरंच येणाऱ्या काळात उत्तराखंडप्रमाणे संपूर्ण भारतात यूसीसीचं राज्य येईल का? यासमोर कोणती आव्हाने आहेत का आणि या कायद्याचे फायदे नेमके काय आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। कोणत्याही लोकशाही प्रधान देशात कायद्याचं राज्य असणं ही आदर्श बाब मानली जाते। भारतातही संविधानाचं राज्य म्हणजेच कायद्याचं राज्य आहे। पण हा कायदा सर्वांसाठी समान आहे का? धर्मानुसार कायदा प्रत्येकासाठी वेगळा असेल तर घटनेच्या समानतेच्या तत्वाचं काय? धर्मानुसार भेदभाव करणारा कायदा समाजात समानता प्रस्थापित करू शकणार का? असे अनेक प्रश्न आतापर्यंत अनुत्तरित होते। मात्र उत्तराखंड राज्याने या प्रश्नावर तोडगा काढत सर्वांसाठी समान कायदा आणला आहे। तसं पाहायला गेलं तर भारतातील गोवा हे असं एकमेव राज्य आहे की जिथं गेल्या 150 वर्षांपासून अधिक काळ समान नागरी कायदा लागू आहे। मात्र तो कायदा मूळ पोर्तुगीज कायद्यावर आधारित आहे। त्यामुळे स्वतंत्र भारतात समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे राज्य त्या अर्थानं पहिलंच आहे। समान नागरी कायदा, ज्याला इंग्रजीत युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात यूसीसी असं म्हटलं जातं, या कायद्याच्या नावातच याचा अर्थ दडला आहे। तर जात, धर्म, पंथ यावरून कोणताही भेदभाव न करता भारतातील सर्व धर्माच्या लोकांसाठी एकच कायदा असणं यालाच समान नागरी कायदा असं म्हटलं जातं। सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारशी आणि मुस्लिम यांसारख्या भिन्न धर्मामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा, मालमत्ता वितरण आणि दत्तक विधानाबाबत त्यांचे स्वतःचे स्वतंत्र कायदे आहेत। मात्र समान नागरी कायदा लागू झाला की त्यांच्या धर्मानुसार असणारे आधीचे कायदे रद्द होऊन एकच समान नागरी कायदा लागू होईल। मग त्यांची जात किंवा धर्म कोणताही असो, हा कायदा कुठलीही जात किंवा धर्म यांच्याशी संबंध न ठेवता सर्व धर्मियांना समान हक्क बहाल करतो। हे याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। वास्तविक भारतीय संविधान सर्व नागरिकांना समान वागणूक आणि संधीची हमी देतो। प्रत्येकाला भारतीय म्हणून समान दर्जा दिला जाईल याची खात्री देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार आदिवासी, भटके विमुक्तांसाठी राखीव जागांच्या तरतुदींचा समावेश आहे, परंतु धर्मावर आधारित कोणतंही आरक्षण नाही आणि कोणत्याही जाती किंवा धर्माला विशेष अधिकार दिलेले नाही। मात्र असं असतानाही स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं आपल्या राजकीय फायद्याच्या उद्देशानं किंवा मतपेढी डोळ्यासमोर ठेवून अल्पसंख्याकांना झुकतं माप दिलं। शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातून या समुदायाचं सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं, पण तसं झालेलं दिसत नाही। त्यामुळे 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपनं सबका साथ सबका विकासच्या तत्वानुसार सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचं काम केलं। भारतातील सर्वांना समान नियम असतील या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली। मग जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं असेल, तिहेरी तलाकाची प्रथा रद्द करणं असेल किंवा आता उत्तराखंड या भाजप शासित राज्यात समान नागरी कायदा लागू करणं असेल, ही त्याच दिशेने टाकलेली पावलं आहेत असं म्हणायला हरकत नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने यूसीसीवर वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केलं आहे। नरेंद्र मोदी सरकार देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक भाजप शासित राज्यात हा कायदा अस्तित्वात येईल अशी त्यांनी घोषणाच करून टाकली आहे। त्यामुळे आगामी काळात देशभरातील सगळ्याच भाजप शासित राज्यात समान नागरी कायदा लागू झाला तर आश्चर्य वाटायला नको। पण यूसीसी लागू करताना काही आव्हानं देखील आहेत। त्यातलंच पहिलं आव्हान म्हणजे हिंदू सोडून अन्य धर्माचे नागरिक ही पूर्वापार चालत आलेल्या रूढींशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले असल्याने त्यांना मुळात हा कायदा मान्य करणं म्हणजेच आपला धर्म धोक्यात येणं असं वाटतं। त्यामुळे त्यांचा या कायद्याला विरोध। दुसरी गोष्ट म्हणजे समान नागरी कायदा लागू करणं म्हणजे धर्माबाबत स्वातंत्र्य हिरावून घेणं असाही काहींचा गैरसमज आहे। तर काहींना वाटतं की समान नागरी कायदा आला तर आपण बहुसंख्य हिंदू धर्मियांच्या दबावाखाली येऊ, पण हे सर्व समज चुकीचे आहेत। उलट देशात भारतीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून समान नागरी कायदा असावा असं म्हणणं योग्य ठरेल। उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू झाल्यानंतर कोणकोणते फायदे होणार आहेत तेही जाणून घेऊयात। तर या कायद्यामुळे कायदेशीर भेदभाव दूर होण्यास मदत होणार आहे। कायद्यासमोर सर्व धर्मीय नागरिक हे समान असणार आहेत। कोणत्याही धर्माला लक्ष्य करण्यासाठी यूसीसीचा वापर होणार नाही असं आश्वासन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलं आहे।
त्यामुळे भोंगे किंवा लाऊडस्पीकरवर देखील चाप बसणार आहे. प्रार्थना किंवा इतर धार्मिक कार्यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करणं हे कोणत्याही एका धर्माचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळे ध्वनिक्षेपकांची परवानगी नाकारली गेल्यास आमच्या हक्काचं उल्लंघन केल्याचा दावा कोणीही करू शकणार नाही. उलट परवानगी नाकारणं हेच सार्वजनिक हिताचं असल्याची स्पष्टोक्ती मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. शेवटी उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात कायदेशीर समानता आणि एकसमानतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पण भविष्यात इतर राज्यातही हा कायदा लागू होतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कायद्यासमोर सर्व समान हे तत्व साकार करायचं असेल तर त्यासाठी समान नागरी कायदा हा एकमेव मार्ग आहे. उत्तराखंड प्रमाणे देशभरात समान नागरी कायदा लागू करावा याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पुरुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.